नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. संजना आणि अनिरुद्ध यांची पूर्णपणे वाट लागणार आहे. तो बिल्डर आहे तो त्यांना अशा पद्धतीने धमकावणार आहे आणि आता आप्पांकडून खोट्या सह्या घेऊन स्वतः फसलेले संजना अनिरुद्ध यांना आता रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागायची वेळ येणार आहे आणि हे सगळं त्यांनी स्वतःहून त्यांच्यावरती उडवलेलं आहे. कारण बिल्डरने दिलेले पैसे संजनाने तर खर्च करून टाकलेले आहेत आणि आता तिची पूर्णपणे वाट लागणार आहे. तर त्यासाठी नक्की काय होतं आहे, कशामुळे हे सगळं घडतं आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे अरुंधती विचार करत बसलेली असते. तिला सगळे प्रसंग आठवत असतात. ती विचार करत असते की नक्की का असं होतं आहे, म्हणजे कशामुळं असं घडतं आहे की माझ्या पोटच्या मुलीला जिला मी लहानाचं मोठं केलं, तिला वाढवलं, तिला माझ्याबद्दल असा एवढा राग काय आहे, ती माझी वैरी का झालेली आहे, असे अनेक प्रश्न अरुंधतीला पडलेले असतात. आणि अरुंधती म्हणत असते, ज्यावेळेस ईशाला गरज होती त्यावेळेस मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण हे आत्ता का होतं आहे, कशामुळं होतं आहे, हे सगळं जेव्हा अरुंधती विचार करत असते तेव्हा तिला आठवत असतं की ईशाला जेव्हा अडचणीत होते, एका तिच्या मित्राने तिला फसवलेलं होतं, तेव्हा अरुंधती तिच्या पाठीशी उभी राहिली. अरुंधतीने तिला समजून घेतलं, अरुंधतीने तिला सांगितलं, बऱ्याच गोष्टी अरुंधतीने सांगितलेल्या असतात. अरुंधती प्रत्येक वेळेस तिच्या पाठीशी उभी राहिलेली असते. पण आज जेव्हा अरुंधती आई आहे हे सांगायची तिला लाज वाटत आहे, तेव्हा अरुंधतीला खूप वाईट वाटत आहे. अरुंधती विचार करत आहे, आपलीच मुलगी आहे आणि आपलीच मुलगी आपल्याशी अशा पद्धतीने वागते. अरुंधतीला खूप वाईट वाटत असतं. अरुंधती म्हणत असते की काहीही झालं तरी आत्ता ईशा जे बोललेली आहे ते खरंच चुकीचं आहे का मीच कमी पडली. अरुंधती विचार करत असते. तेवढ्यात आप्पा तिथे येतात आणि आप्पा अरुंधतीला म्हणू लागतात की काय झालं अरुंधती, अशी एकटीच. तेव्हा अरुंधती म्हणते की काही नाही हो आप्पा, ईशा जे बोलली आहे ना त्याच्यावरून मला कळतच नाही आहे, ही तर माझीच मुलं आहेत ना आणि माझीच मुलं माझ्याच विरोधात अशा पद्धतीनं बोलत आहेत, त्याचं मला नवल वाटतं आहे, बाकी काही नाही आहे. म्हणजे ईशाला, यशला, अभिला मी माझ्या तिन्ही मुलांना एकसारखं वाढवलेलं होतं, मग माझी मुलं माझ्याशी अशा पद्धतीनं का वागत आहेत, माझे संस्कार कमी पडले ना, म्हणजे मी काय केलं, म्हणजे माझ्यामुळंच झालं आहे ना हे सगळं, हे अरुंधती आप्पांना सांगत असते. आप्पा म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव अरुंधती, तुझे संस्कार कसे कमी पडले असतील सांग बरं, कारण तू चुकीचं काहीच केलेलं नाही. जे काही केलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी तू मनापासून केलेल्या होत्या आणि आता मुलांना जर तशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी वाटत असतील तरीही आपल्याला विचार करावाच लागणार आहे. काहीही झालं तरी आता महत्त्वाची गोष्ट काय आहे ते बघितलं पाहिजे. आपली मुलं खोटी ठरलेली आहेत किंवा आपली मुलं चुकीच्या पद्धतीनं विचार करत आहेत याचा जर विचार केला तर जास्तच त्रास होणार आहे. त्याहीपेक्षा आत्ता महत्त्वाचं काय आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. हे सगळं अरुंधती बोलत असते. अरुंधती म्हणत असते की अरुंधतीला आप्पा समजवत असतात, तू ईशावर संस्कार करायला कमीच नाही पडलेले. अरुंधती म्हणते की मी तिला मैत्रिणीसारखं वाढवण्याचा विचार केला, मैत्रिणीसारखं तिच्याशी मी बोललेली आहे, तिच्याशी वागलेली आहे. पण आत्ता जे काय घडत आहे त्यावरून तर मला असं वाटत आहे की या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे, हे कशामुळं घडतं आहे, हे सगळं बोलत असते. तेव्हा आप्पा म्हणतात की हे बघ अरुंधती, तू विचार करू नको. आता त्या दिवशी सुलेखाताईंनी मला जे सांगितलं तेव्हापासून तर माझ्या डोक्यात एकच गोष्ट आलेली आहे, काहीही झालं तरी आपल्याला आता विचार करायचा आहे की आपल्या बाबतीत जे घडलेलं आहे ते आपल्या पुढच्या पिढीच्या बाबतीत घडायला नको आहे. मी यशला तर सांगूनच टाकणार आहे, तुझ्या मुलांच्या बाबतीत विचार करताना तू थोडासा विचार कर. त्यांच्यासाठी काहीही केलं तरी आधी काही गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःसाठी ठेव. स्वतःच्या म्हातारपणाची पुंजी सगळं तुझ्याकडे ठेव आणि हे सगळं तुझ्या म्हातारपणासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या तुझ्याकडे राहिल्या पाहिजेत आणि नंतर मुलांसाठी बघ, असं मी त्याला सांगणार आहे. मुलांवर अजिबात विश्वास ठेवू नको, आपण फसलेलो आहोत ना. तेव्हा अरुंधती म्हणते हो ना. त्यावेळेस आप्पा म्हणतात, आम्हाला तरी कधी असं वाटलेलं ग अनिरुद्ध आमच्याशी असा वागेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं यश आणि नितीन रस्त्याने चालत असतात. ते बोलत असतात, केसची पुढची स्ट्रॅटेजी ठरवत असतात, त्या संदर्भात काही पुरावे लागणारे शोधत असतात. हे सगळं त्यांचं चालू असतं. ते रस्त्याने बोलत असतात. तेवढ्यात एक 2 व्हीलर आणि एक 4 व्हीलर येते. त्यातील काही लोक उतरतात. यश आणि नितीन या दोघांवरती हल्ला करायला सुरुवात करतात. त्यांनी नितीनला पकडून ठेवलेलं असतं
आणि त्याचबरोबर नितीनला पकडून ठेवल्यानंतर ते यशला मारत असतात. एका फोर व्हीलरच्या समोर ते यशला घेऊन जातात आणि यशला जोरजोरात मारायला सुरुवात करतात आणि यशवरती हल्ला चालू असतो. नितीन स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण नितीनला कळतच नाही की हे सगळं काय झालेलं आहे. काहीही झालं तरी आपल्या बाबतीत जे घडत आहे हे यशच्या लक्षात येतं. नितीनने सुरुवातीला पाहिलेलं नसतं, कारण तिथं एक व्यक्ती आलेली असते आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून भोसले बिल्डर. म्हणजेच यशवर आणि नितीनवर जे गुंडांनी हल्ला केलेला असतो तो भोसले बिल्डरने केलेला असतो हे त्या क्षणी यांच्या लक्षात येतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नितीन त्याचबरोबर तिथे यश तिथं दोघं उभे आहेत आणि भोसले बिल्डर गाडीतून उतरतो. तेव्हा यश म्हणतो, म्हणजे तुम्ही? त्यावेळेस भोसले बिल्डर म्हणतो की हो मीच. आणि भोसले बिल्डरच्या माजात ज्या रागात बोलत असतो ते बघून तर यशच्या लक्षातच येतं. तेव्हा भोसले बिल्डर म्हणतो की त्या दिवशी संजना मॅडमनी मला त्या म्हाताऱ्याला जे सांगितलं होतं हल्ला करायला ते मी थोडक्यात निपटवलं, पण ते जर त्या दिवशी नीट केलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती. ही जी केस आहे ना ही वाढत चाललेली आहे. चल, तुझ्या वडिलाला देतोय ना त्याच्यापेक्षा मोठा फ्लॅट मी तुला देतो. बोल, अजून काय पाहिजे तुला? पैसे पाहिजेत का? तुझ्या बापाने पण पैसे घेतलेलेच आहेत. माझं काम तुमच्यामुळं रखडलं आहे. आत्तापर्यंत दोन फ्लोअर माझे बांधून झाले असते, परंतु हे सगळं तुमच्यामुळं झालेलं आहे. हे सगळं भोसले बिल्डर बोलत असतो. तेव्हा यशला म्हणत असतो, सांग तुला टेरेस फ्लॅट देऊ का? सगळ्यात मोठा फ्लॅट तुला देतो, चल. पण हे काम थांबता कामा नये. मी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, खूप मोठा पैसा दिलेला आहे. काही करून हा प्रोजेक्ट मला माझ्या हातातून जाऊ द्यायचा नाही. हे सगळं भोसले बिल्डर बोलत असतो. आणि तेव्हा मात्र नितीन आणि यश या दोघांच्याही लक्षात येतं की नक्की काय घडलेलं आहे ते. भोसले बिल्डर म्हणत असतो की त्या दिवशी त्यांना सोडायलाच नको होतं, कारण ही केस लांबत चाललेली आहे, ती तुझ्यामुळे चाललेली आहे. आणि तो यशला म्हणत असतो की सांग तुला काय काय हवं आहे ना ते सांग फक्त मला, मी तुझ्या सगळ्या गोष्टी मी तुला देईल. हे सगळं बोललंच जात असतं. आणि त्याचबरोबर नितीनला ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या असतात आणि यशही तिथं असतो. यशही विचार करू लागतो की काय आहे हे सगळं, कारण ह्या बिल्डरने आत्ता माझ्यावरती हल्ला केलेला आहे, त्या दिवशी अय्यप्पांवरती पण यांनीच हल्ला केला होता आणि ते करायला संजनाने भाग पाडलेलं होतं. या गोष्टीचा यशला खूप मोठा धक्का बसलेला असतो, पण तरीही यश मात्र डगमगत नाही. यश म्हणू लागतो की काही झालं तरी, आणि मग त्याच्या साथीला तिथं असतो तो म्हणजे इथे नितीन पण यशला समजवतो. नितीन यशला सांगू लागतो की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. आणि भोसले बिल्डर गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो. नितीन यशला सावरत आहे आणि त्याचबरोबर तेवढ्यात भोसले बिल्डरला संजनाचा कॉल आलेला आहे आणि तो संजनाशी बोलत आहे. संजनाला म्हणत आहे की काहीही झालं तरी आत्ताच्या आत्ता मला ही केस संपलेली पाहिजे, कारण या केसमुळं माझं खूप नुकसान होत आहे. माझ्या बाबतीत खूप मोठ्या गोष्टी घडत आहेत. काही झालं तरी मला ही केस संपलेली हवी आहे आणि मला गोष्टी माझ्या पद्धतीनं हव्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला जो पैसा दिलेला आहे, मी पैसे मोजलेले आहेत आणि आता मला हे माझ्या पद्धतीनं हवं आहे. जर ते मला मिळालं नाही तर ते कसं मिळवायचं हे मी मिळवू शकतो, एवढं लक्षात ठेवा. हे सगळं भोसले बिल्डर बोलत असतो आणि संजनाला म्हणत असतो की तुमच्या नवऱ्याला पण सांगून ठेवा, कारण मी आता कोणाचं ऐकून घेणार नाही, हे भोसले बिल्डरचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अरुंधती रागातच घरी आलेली असते आणि अरुंधतीचं असं म्हणणं असतं की जे काय घडलेलं आहे हे सगळं जे आहे ते संजनाने केलेलं आहे. संजना जातच असते निघून, तिला माहिती असतं की हे सगळं काय घडलेलं आहे. आणि संजनाला अरुंधती म्हणते, थांब, कुठं निघालीस तू? कारण माझ्या मुलाच्या बाबतीत तू काय केलेलं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. आता पुन्हा जर माझ्या माणसांच्या माझ्या लोकांच्या आणि तू जर वाटेला गेलीस तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण आज त्या दिवशी तू माझ्यावर आणि आप्पांवर हल्ला केला, मी त्यावेळेस शांत राहिली, पण एक आई म्हणून काय करू शकते ना हे लक्षात ठेव. पुन्हा जर माझ्या मुलाच्या वाटेला गेली तर सोडणार नाही तुला, सगळं रान पेटवून देईल, हे अरुंधती बोलत असते. आणि त्याचवेळी आप्पा यशला म्हणतात की काय झालेलं आहे. तेव्हा यश सगळ्या गोष्टी सांगू लागतो. तो भोसले बिल्डर आलेला, काही माणसं उतरली, त्यांनी आम्हाला मारायला सुरुवात केली आणि त्या भोसले बिल्डरने आम्हाला धमकी दिलेली आहे की मी ते केस मागं घ्यायची आहे
आणि मी जर केस मागं घेतली नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील असंही सांगितलेलं आहे. हे सगळं जेव्हा आप्पा ऐकतात तेव्हा आप्पांनाही धक्का बसतो. आप्पा म्हणतात, काय सांगतोयस यश? तेव्हा अरुंधती म्हणते की सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. यश सगळ्या गोष्टी सांगत असतो. भोसले बिल्डरने काय काय बोललेलं आहे, कशी मारहाण केलेली आहे, हे सगळं आता यश बोलत असतो. आणि त्याचवेळी अनिरुद्ध म्हणत असतो की अरुंधती, अगं असं नाही आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, तुम्हालाही माहिती आहे माझ्या मुलांच्या बाबतीत जर कोण वाकड्यात गेलं तर त्याचे मी काय हाल करू शकते ते. तुम्हालाही माहिती आहे मी माझ्या मुलांच्या बाबतीत काय करू शकते, काय कोणत्या थराला जाऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे. आणि अनिरुद्ध, तुमच्या बायकोला समजवा. मागच्या वेळेस माझ्यावर आणि आप्पांवर हल्ला झाला त्यावेळेस मी गप्प बसले, पण आता गप्प बसणार नाही. मी खरं तर त्याच वेळी गप्प बसायला नको होतं, त्यावेळेस गप्प बसलेले आहे म्हणून आज पुन्हा दुसऱ्यांदा हल्ला झालेला आहे. आणि त्यामुळं आता यापुढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की मी काय करू शकते. अरुंधती खूपच चिडलेली असते, तिला खूप राग आलेला असतो. आणि अरुंधती संजनाची वाट लावत असते, संजनाला तिच्याच भाषेत उत्तर देत असते. संजना एक शब्दही बोलत नाही, कारण एवढं अरुंधती बोलत आहे, पण संजनाची चूक झालेली आहे. आणि आता त्यामुळं संजनाकडे कोणतीच गोष्ट बोलण्यासारखी राहिलेली नाही आणि संजना गप्प बसलेली असते. यशला मार लागलेला असतो. यश बिचारा शांत स्थित असतो. सगळेजण तिथं आलेले असतात. अभिही जवळ आलेला असतो आणि यशला धीर देत असतात. आणि अरुंधती मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा जर माझ्या मुलांच्या वाटेला गेलात तर सगळं रान पेटवून देईल, कुणालाही सोडणार नाही, हे अरुंधती बोललेली असते. अरुंधतीला खरं तर खूप राग आलेला असतो आणि तिला कळतच नसतं की यांनी जो काय भ्याड हल्ला केलेला आहे, जी काही गोष्ट केलेली आहे त्याच्यामुळं काय होणार आहे, या गोष्टीचा विचार अरुंधतीने केलेला असतो. आणि संजना आणि अण्याला चांगलंच धमकावलेलं असतं. संजना आणि अनिरुद्ध रूममध्ये येतात तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, मी तुला मागं सांगितलेलं असल्या गोष्टी करू नकोस, तू त्या बिल्डरच्या नादी लागून. तुला मी काय सांगितलं होतं लक्षात येते ना तुझ्या? आता बघितलं ना, ती अरुंधती एवढं बोलून गेली पण आपल्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. आणि आपण प्रत्येक वेळ शांतच राहायचं आहे का? तुझ्या लक्षात येतंय का? असं इकडे सगळ्यांची तिकडे अनिरुद्ध बोलत असतो. तेव्हा संजना म्हणत असते की काही उपयोग नाही आहे, कारण तो बिल्डर जो आहे ना तो पूर्णपणे पिसाळलेला आहे आणि त्या बिल्डरने आता आपलीच वाट लावायचं ठरवलेलं आहे. आता ही तुझी जी मुलं बोलत आहेत ना त्या पद्धतीनं मला एकच गोष्ट कळलेली आहे की ही तुझी जी मुलं आहेत ना ती कधीच आता शांत होणार नाहीत आणि कोर्टामध्ये येऊन असाच गोंधळ घालत राहणार आहेत. आणि काहीही झालं तरी तुझ्या ह्या मुलांनाच अक्कल नाही आहे, त्यांच्यामुळंच हे सगळं घडत आहे. कारण आपण सगळ्यांनी ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीनं गोष्टी करायच्या होत्या, पण तुझ्या मुलांनी ऐनवेळी प्लॅन बदललेला आहे आणि त्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. आता जर अभिनं आणखी काय गोंधळ घातला तर त्याचे परिणामही आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळं आता तुलाच विचार करावा लागणार आहे की नक्की काय करायचं आहे याचा. आणि संजना म्हणते, हे जर असंच होत राहिलं तर एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काही झालं तरी आपल्याला दोघांनाही कटोरा घेऊन याच रस्त्यावरती हिंडावं लागणार आहे. कारण तुझ्या मुलांनी आपल्यावरती ती वेळ आणलेली आहे आणि आता आपल्याला दुसरा कोणताही पर्याय ठेवलेला नाही. संजनाला मात्र वेगळीच भीती वाटत असते. तिला तिचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. मुंबईत स्वतःचा अगदी प्रीमियम क्वालिटीचा प्रेसियस असा फ्लॅट असणं हे स्वप्न तिचं भंगणार असतं, याचा त्रास तिला होत असतो. अनिरुद्ध म्हणत असतो की मी त्या बिल्डरला जाऊन भेटतो आणि मी बोलून घेतो आणि त्या देशपांडेलाही भेटूया, कारण वकील तर त्यानेच दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये इकडे अनिरुद्ध त्याचबरोबर सर्वजण आहेत आणि बिल्डर घरी आलेला आहे आणि विचारतो. अनिरुद्ध संजना तोपर्यंत कोर्टात गेलेले असतात आणि कोर्टात गेल्यानंतरच तिथे अशा गोष्टी घडलेल्या असतात की अनिरुद्ध आणि संजना तिथून निघून गेलेले आहेत. अभि आणि ईशा घरी आहेत आणि अनिरुद्ध आणि संजनाला जेव्हा कळतं की हे सगळं काय घडत आहे याचा विचार केला जात असतो आणि त्याच वेळी तिथे बिल्डर येतो आणि म्हणतो की कुठे आहेत संजना आणि अनिरुद्ध देशमुख. तेव्हा अभि आणि ईशा सांगतात की ते दोघंही कोर्टात गेलेले आहेत. तेव्हा तो म्हणतो की मला काय सांगायचं नाही, तुमच्या वडिलांनी माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत, त्यांनी स्वतःच्या बापाला फसवलेलं आहेच, पण तुम्हालाही त्यांनी शेंड्या लावलेल्या आहेत. कारण आता बिल्डरने स्वतः येऊन सांगितलेलं असतं की पैसे अनिरुद्धने घेतलेले आहेत, संजनाने घेतलेले आहेत. त्यामुळं आता पूर्णपणे वाट लागलेली असते, कारण या दोघांनाही असं वाटत होतं की यांनी काही फसवलेलं नाही, ते आपल्या बाजूने आहेत. आणि आता ईशा आणि अभि या दोघांनाही कळलेलं आहे की अनिरुद्ध संजनाने बिल्डरकडनं पैसे घेतलेले आहेत आणि त्यामुळं या दोघांनाही राग आलेला आहे. बाबांनी आणि संजनाने आपल्याला फसवलेलं आहे ही गोष्ट आता समोर आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे
अनिरुद्धच्या बाबतीत बिल्डर जे बोलतो ते ऐकूनही धक्काच बसलेला असतो आणि त्याचबरोबर अनिरुद्धला आत्ताच्या आत्ता बोलवायचं आहे आणि त्याने जे काही केलेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना कळेलच. त्यांनी तुम्हालाही शेंड्या लावलेल्या आहेत आणि स्वतःच्या वडिलालाही फसवलेलं आहे हे बिल्डर बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती, यश, आप्पा बोलत असतात. आप्पा म्हणत असतात की जर आता अभिने येऊन कोर्टात साक्ष दिली नाही तर खूप अवघड होणार आहे. तेव्हा अरुंधती म्हणते काही अवघड नाही आप्पा, आपल्याकडे प्लॅन बी आहे, आपण प्लॅन बी वर करायचं आहे. हे सगळं अरुंधती बोलत असते आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभि म्हणत असतो तुम्ही काय सांगताय, बाबांनी पैसे घेतलेले आहेत. तेव्हा तो बिल्डर सांगत असतो की हो, संजना देशमुख आणि तुझ्या वडिलांनी पैसे घेतलेले आहेत. आणि इकडे अनिरुद्ध पण संजनाला म्हणालेला असतो ते जर पैसे असते तर ते पैसे आपण त्याच्या तोंडावर फेकले असते आणि गप्प बसलो असतो. तुला पैसे हातात आले की कळत नाही आहे ना, ते पैसे तू खर्चून टाकलेले आहेत आणि आता काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे. तो बिल्डर जो आहे ना तो सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी तो बिल्डर आता पूर्णपणे वाट लावणार आहे. ही गोष्ट कायमस्वरूपी तुला लक्षात ठेवावी लागणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईशा आणि अभि आता संजना आणि अनिरुद्धच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांना कळलेलं आहे की या दोघांनी आपल्याला फसवलेलं आहे आणि आपल्याला फसवून हे दोघंजण आता स्वतः मलई खात आहेत आणि आपल्याला मात्र नुसता फ्लॅट देऊन, नुसतं फ्लॅटचं आमिष दाखवून शांत करत आहेत. ही गोष्ट अभि आणि ईशाला समजलेली आहे. तर नक्की आता अभि आणि ईशाचा काय निर्णय असणार आणि अभि ईशा आप्पांच्या बाजूने कोर्टात कशी साक्ष देतील हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.